नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत, ती एक PSU कंपनी आहे. म्हणजे सरकारी कंपनी आहे. तसेच ती कंपनी एक डिफेन्स कंपनी आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ती कंपनी निफ्टी 50चा पार्ट आहे. आणि मित्रांनो, त्या कंपनीचे नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघूया, जो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे तो. नंतर बघूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि सगळ्यात शेवटी बघूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा ऑर्डर बुक. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.55%, डी आय एसची होल्डिंग आहे 20.87% आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.43%. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने कोणत्या प्रकारचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे की नाही. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 0.90 रुपीजचा, म्हणजे 90 पैसेचा. चला आता बघूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 8,564 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 9,149 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,770 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 9,149 कोटी रुपये. तसेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 8,789 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 9,344 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,957 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 9,344 कोटी रुपये. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 6,399 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 6,476 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,213 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 6,476 कोटी रुपये. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1,796 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 2,127 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड, म्हणजे नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,311 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 2,127 कोटी रुपये. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो, हा नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 2.46
रुपीजने वाढून आता आला आहे 2.91 रुपीज. तसेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.79 रुपीजने वाढून आता आला आहे 2.91 रुपीज. आणि मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला फायनान्शियल इयर 2025 मध्ये टोटल ऑर्डर मिळाले होते 18,715 कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, या कंपनीला अपेक्षा होती की या कंपनीला फायनान्शियल इयर 2025 मध्ये 25,000 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळेल. आणि मित्रांनो, जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा कमी या कंपनीला ऑर्डर मिळाले होते फायनान्शियल इयर 2025 या फायनान्शियल इयर मध्ये. आणि मित्रांनो, जेव्हा हा फायनान्शियल इयर 2025 एंड झाला तोपर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा टोटल ऑर्डर बुक पोहोचला होता 71,650 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, यामध्ये 359 मिलियन डॉलरचा एक्सपोर्ट ऑर्डर बुक सुद्धा इन्क्लूड आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स कंपनी जी एक सरकारी कंपनी आहे आणि त्याचसोबत निफ्टी 50 मध्ये सुद्धा ॲड आहे, म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने जो डिव्हिडंड अनाऊन्स केला तो सगळ्यात पहिले बघितला. नंतर बघितले आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि सगळ्यात शेवटी बघितला आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा ऑर्डर बुक. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.